जय श्रीराम। सकाळ मित्रांनो, आज दिवस आहे 13वा। आता राहिला फक्त एक दिवस, उद्याचा दिवस शेवटचा। आज चालू आता श्रीरामपूरला आपला रात्रीचा हॉल्ट आहे। आता दुपारचा मुक्काम आपला टाकळी भान येथे आहे फार्म हाऊसमध्ये। तर आता निघालो आम्ही। आपली साई मंडळी पाहू शकता तुम्ही। तर आता इथनं नेवासा फाटा येथे नाश्ता आहे आपला सकाळचा। तर ब्लॉग कंटिन्यू पाहत राहा, नाश्त्याच्या हॉलला भेटू। आता आलो आम्ही सकाळच्या नाश्त्याच्या हॉलला। तर आपला नाश्ता इथे आहे। साईराम। तर आपला झेंडा इकडे साईडला थांबलेला आहे, लावलेला आहे। आता इथे वेळ आहे नाश्त्याला, नाश्ता वगैरे करू। नाश्त्याचा व्हिडिओ तुम्हाला टाकतो, तुम्ही पाहू शकता नाश्ता। तर आपला गणेश भाऊ इथं बसलेला आहे। गणेश झोपला, उठल्या उठल्या झोपला। आपला जातो भाऊ पण झोपायला। चला, भाजीपाला कापा चालू आहे। पाण्याची सोय केलेली आहे भावांनो। ते आपल्या हिरोला पाहू शकता तुम्ही। साईराम। नाश्ता बघले सगळ्यात पहिला येणार मी बघते साईराम। साईराम शंकर भाऊ। साईराम। आमचा नाश्ता वा आता निघालो आम्ही नाश्ता करून। तर समोर अजून चाय आहे। आता कंटाळून गेलो चाय पिऊन। एक बिस्किट पुडा आणलो चोरून। बघूत आता समोर 2-3 भेटला तर लय चांगलं झालं। तशी भूक लागली वाटामध्ये, भूक सहन होईना आपल्याला। तुम्हाला तर माहिती नाही, बघूत गेल्यावर कळेल आपल्याला लगेच। आता पोहे तर नंबर 1 होते। पोहेचं तर झालं नाश्ता आमचं। तर चालू चाय प्यायला। तर ब्लॉग पूर्ण पाहत राहा भावांनो। अर्धवट पाहून घरी जाऊ नका, कुठं कामाला जाऊ नका। पूर्ण ब्लॉग पहा तरच मजा येईल। चालू आता नाश्ता करायला। तर भावांनो आलो आता आम्ही चहाच्या हॉलला। तर आपला गणेश भाऊ कुठं पण हजर राहते। तर याला पाहू शकता, तू इथे झोपते, याचं काही टेन्शन नाही। आपला झेंडा इथे लावलेला आहे। नंतर काही तयारी झालेली दिसत नाही। ओम साईराम। साईराम साईराम। ओम साईराम साईराम साईराम। तर भावांनो दिवसाचं रागवलेलं आहे। दुपार एवढं झालंय तरी पण रस्ता कटणार चाले। आता आम्ही झालोय बोर। तुम्ही पाहू शकता आम्ही 4घच आहो। एवढं भण मारले की नाही, आता मदत डोकं सरकून गेलंय। मला तर झोप येवलेलं त्याला झोप झालं, सगळे झोपी जाते आता निवांत झाड बघून। समोर आपली साई मंडळी दिसलेत, बोरं वगैरे काय घ्यायला माहीत नाही। अजून इथून हॉल्ट दुपारचं 8 किलोमीटर आहे भाई साहब। सकाळपासून 14 किलोमीटर आलोय। तर जाऊ कसं तर बसत तिथून रात्रीचा हॉल्ट अजून 14 किलोमीटर आहे। तुम्हाला विचार करूनच घाम आला असेल। एकदा येऊन बघा, वारी करा, कळलं दिसणार। मागं बघा, हां मागे यायले तर। आता आमचे सर पण गेले असेल समोर, पालखीत आत्ताच गेली जस्ट। आम्ही पण जाऊ, भेटू, पोहोचल्यावरच भेटतो भाऊ तुम्हाला। आता तर मला झोप येतो। याप्रमाणे साईराम। तर आपल्याला पावले साईबाबा।
तर पाहू शकता हे बोरं भेटलेत आपल्याला. एक पोता आणलोय आम्ही कसं कोणाकडून तर पैसे घेऊन. आता काल समाधान लागली होती कसं पण आपल्याला. हो आपले साई मंडळी आहेत तर याला तर तुम्ही ओळखत असाल. काय खाणं वगैरे झाल्यावर इकडे बोर आहे की टमाटे आम्हालाच कळत नाहीत मग खावलेले आम्ही. तर भेटू आता समोर दुपारच्या हॉलला. बाय सायराम. तर सायराम दुपार मित्रांनो. आता आलोय आपण दुपारच्या हॉलला. तर शेवटी एवढ्या वेळ चलून शेवटी पोहोचलो. पाहू शकता आपला दुपारचा हॉल पेट्रोल पंप येथे आहे. तर आपली पालखी पाहू शकता तुम्ही. तर गेल्या वर्षी हा पेट्रोल पंप नवीन असल्यामुळे गेल्या वर्षी या ठिकाणी होता पण यावर्षी हा पेट्रोल पंप चालू आहे त्यामुळे जेवण या साईडला ठेवलेलं आपले. तर आपले साई मंडळी पाहू शकता तिकडे कपडे वगैरे धुत आहेत. तर भावांनो आता आरती वगैरे चालू आहे तर जेवणाच्या वेळेला भेटू. तर व्हिडिओ पाहत राहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भावांनो. तर आपली पालखी वगैरे पाहू शकता तुम्ही. हरि ओम साई हरि ओम बाबा 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 हरि ओम साई वगैरे झालेलं आहे आमचं. तर आता आम्ही आलो इथं थोडे वेळ विश्रांती घ्यायला. तर पाहू शकता हा आहे का गेला माहीत नाही. तर इकडे आपण झोपलेला आहे आणि नागेश भाऊ झोपायची तयारी करत आहे. झोपा सायराम. तर याला पाहू शकता हे नाटकं लय करते. हां राईट. याला घेऊ आजच्या ब्लॉगमधलं थंबनेल झोपेत. तर पाहू शकता अंतरण्याची तयारी. 14 दिवसामध्ये परफेक्ट शिकलेला माणूस. खूप अनुभव आहे याला. तर भावांनो आता थोडा वेळ आराम करूत मग नंतर रस्त्याला भेटूत आपण. बाय बाय टाटा. आता निघालो आम्ही दुपारच्या हॉलवरून. तर चालू आहे रात्रीच्या हॉलला. तर मी आता झेंड्यासोबत आहे म्हणजे मित्र सर्व मागं आहेत. तर पाहू शकता झेंडा. आता मी झेंड्यासोबत आहे त्यामुळे व्हिडिओ समोरचा ब्लॉग थोडा छोटा येईल कारण झेंड्यासोबत फास्ट चालावं लागतं. आपल्या मागं तर कोणी नाही तेवढे सोबती गाते. मित्र तर माझे कोणी पण नाहीत. मी एकटाच आहे इकडे पाहू शकता तुम्ही. आता गावाच्या जवळजवळ श्रीरामपूरच्या जवळजवळ गेल्यावर भेटू आपण. तिथून ब्लॉग कंटिन्यू करू. सारा मित्रांनो आता आलो आहे आपण श्रीरामपूरला. तर तुम्ही पाहू शकता आपलं ब्रिज वगैरे. तर अजून इथनं मंगल कार्यालय आपलं प्रियदर्शनी मंगल कार्यालय रात्रचा हॉल्ट अजून कमीत कमी 3 किलोमीटर आहे. तर चालू आता समोरच झेंडा आहे पाहू शकता तुम्ही. तेव्हापासून झेंड्यासोबतच आहे भावांनो नॉनस्टॉप. श्रीरामपूर सिटी पाहू शकता खूप मोठा सिटी आहे. तर मित्रांनो श्रीरामपूरचे 2 व्यक्ती काहीतरी कमेंट केले ते माझ्या व्हिडिओला आपलं स्वागत आहे म्हणून. तर मित्रांनो भावांनो धन्यवाद तुमचं. तर आलो आहे मी आता. आपली पालखी आलेली आहे लवकरच येणार आहोत आपण. तर आलो आपण. साईराम. पाहू शकता तुम्ही नजारा.
साहिल मग पोहोचला रे का रोहन साईराम राज नाही थांब सायराम भावांनो पाहू शकता आता आलोय आम्ही मंगल कार्यालयाला. तर आपले बॅग वगैरे उडकू शोधू थोडं. राप्रसाद भाऊ ते पाहू शकता मंगल कार्यालय. सब्जी मजाकडे गेली सब्जी भैया स्नॅप वाले भैया स्नॅप नाही यूट्यूब आहे. यूट्यूब आहे यूट्यूब आहे यूट्यूब. काय करत